हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं महालेज अकॅडमी मध्ये. मी निखिल सर तुमचं महालेज अकॅडमी मध्ये स्वागत करत आहे. तर बाळांनो, मागील 2 लेक्चर मध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण सुरुवात करत आहोत फर्स्ट इयर आणि फर्स्ट सेमिस्टर सर्व ब्रांचेस करता कॉमन असलेले जो सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स, या सब्जेक्टला आज आपण पहिल्या डेमो लेक्चर मधून सुरुवात करत आहोत. आजच्या या पहिल्या डेमो लेक्चर मध्ये सर्व ब्रांचेसला कॉमन असलेला जो सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स, याचा जो काही सिलेबस आहे तो आपण परिपूर्णतः एक्सप्लेन करणार आहोत की नेमकं आपल्याला कोणकोणते चॅप्टर्स आहेत, किती युनिट्स आहेत, त्याचं मार्कांचं वेटेज किती आहे, हे सर्व काही डिटेलमध्ये पाहणार आहोत. बाळांनो, आजच्या या फर्स्ट डेमो लेक्चर मध्ये तुम्हाला कोणत्या पब्लिकेशनचं बुक घ्यायचंय बेसिक मॅथमॅटिक्स करता ते सुद्धा आपण पाहणार आहोत. कोणते कन्सेप्ट तुम्हाला अगोदर 10th स्टँडर्ड पर्यंत होते आणि कोणते कन्सेप्ट आता डिप्लोमाला आल्यानंतर तुम्हाला नवीन कन्सेप्ट कोणते आहेत ते सर्व काही डिटेलमध्ये आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी कुठलाही विद्यार्थी हा 10वी मधून किंवा 10th स्टँडर्ड मधून जेव्हा डिप्लोमाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो तेव्हा सर्वात महत्त्वाची जी भीती त्याच्या मनामध्ये असते ती असते मॅथमॅटिक्स या सब्जेक्ट बद्दल. तीच भीती दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. बाळांनो, जर तुम्ही ऑफलाईन लेक्चर करू शकत असाल तर तुम्ही ऑफलाईनही करू शकता, परंतु मात्र आपल्या महालेज अकॅडमी तर्फे बाळांनो तुम्ही डेमो लेक्चर अगदी घर बसल्या करू शकता युट्यूबच्या माध्यमातून. चला तर मग मुलांनो, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही डेमो लेक्चर घर बसल्याही करू शकता. तेव्हा नक्कीच डेमो लेक्चर करा आणि आपल्या फ्रेंड्सलाही या बाबतीत रिफर करा बाळांनो. आणि आपल्या जे महालेज अकॅडमीचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन डेमो लेक्चर्स येतील तेव्हा तेव्हा त्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर मग मुलांना उशीर न करता सुरुवात करूयात बेसिक मॅथमॅटिक्सच्या संपूर्ण सिलेबस एक्सप्लेनेशनला. तर बाळांनो, आपला जो काही डिप्लोमा आहे हा डिप्लोमा अकॉर्डिंग टू MSBT म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या अंडर, मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर आपला सिलेबस जो आहे तो मुंबई विद्यापीठाच्या अंडर येतो आणि हा सिलेबस दरवेळेस अपडेट होत असतो. म्हणजे दरवेळेस जी काही सिलेबसची स्कीम आहे ती अपडेट होत असते. तर मागील वर्षी बाळांनो 2024 मध्ये MSBTचा जो सिलेबस आहे तो के स्कीम मध्ये अपडेट झालेला आहे. म्हणजे आता नवीन स्कीम चालू आहे के स्कीम. आता अकॉर्डिंग टू के स्कीम MSBTचा बेसिक मॅथमॅटिक्स साठी असलेला जो काही संपूर्ण सिलेबस आहे तो आपण आजच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करतोय. सर्वात प्रथम हे लक्षात घ्या, फर्स्ट इयर आणि फर्स्ट सेमिस्टर मध्ये सर्व सब्जेक्ट हे कॉमन असतात सर्व ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांना, आणि बेसिक मॅथमॅटिक्स हा त्यातल्या त्यात सगळ्यात वास्ट असलेला सब्जेक्ट आहे ज्याचा सिलेबस प्रचंड मोठा आहे. मग त्या दृष्टीने आपण डेमो लेक्चरला सुरुवात करताना हाच सब्जेक्ट सुरुवातीला घेत आहोत, बेसिक मॅथमॅटिक्स. चला तर मग याचा सिलेबस पाहूयात अकॉर्डिंग टू के स्कीम MSBT 2025. चला याचा सिलेबस एक्सप्लेन करूया बाळांनो. तर सिलेबस हा तुमच्या समोर आहे. संपूर्ण सिलेबसची जी काही स्कीम आहे ती तुमच्या समोर आहे बाळांनो. पाहू शकता तुम्ही, सब्जेक्टचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स आणि सब्जेक्ट हा जो आहे एवढे जिथे हे जे आहेत ना हे ब्रांचेस आहेत, हे जे प्रोग्राम नेम्स आहेत म्हणजे हे सगळे ब्रांचेस आहेत आणि या सगळ्या ब्रांचेसला कॉमन असलेला हा सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स. ठीक आहे, यामध्ये तुमच्या ब्रांचचंही नाव असेल, आर्किटेक्चर आहे, ऑटोमोबाईल आहे, केमिकल आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन, सर्व ब्रांचेसला कॉमन असलेला सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स. त्यानंतर बाळांनो तुमच्या प्रोग्रामचा कोड या ठिकाणी आहे. प्रोग्रामचा कोड म्हणजे सिव्हिल इंजिनियर असेल तर प्रोग्रामचा कोड आहे CE, मेकॅनिकल इंजिनियर असेल तर प्रोग्रामचा कोड आहे बाळांनो ME. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ME. जर तुम्ही प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये असाल तर PG, इन्स्ट्रुमेंटेशनला असाल तर IS. असे वेगवेगळे कोड या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे तुमच्या ब्रांचचा कोड या ठिकाणी याला प्रोग्राम कोड म्हणतात. ठीक आहे, या सगळ्या प्रोग्राम कोड ज्या ज्या ब्रांचेसला आहेत त्या त्या ब्रांचेसला बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे. पुढे कोणत्या सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे तर फर्स्ट इयरचा आणि फर्स्ट सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर. बर, हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचं नाव काय? सब्जेक्टला कोर्स म्हणतात आणि ब्रांचला प्रोग्राम म्हणतात. तर कोर्स टायटल मीन्स सब्जेक्टचं नाव बेसिक मॅथमॅटिक्स. आता डिप्लोमा मध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये
प्रत्येक सब्जेक्टला एक कोड असतो. ठीक आहे, याला सब्जेक्ट कोड किंवा कोर्स कोड असं म्हणतात. तर या ठिकाणी कोर्स कोड आहे 311302. मग बेसिक मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचा कोड आहे 311302. चला तर मग या कोडमध्ये असलेला हा जो सब्जेक्ट आहे याचे डिटेलमध्ये आपण याचा सिलेबस पाहूया. सिलेबस पाहण्याच्या अगोदर याचे नेमके जे काही मार्किंगचं असेसमेंट आहे ते कसं आहे ते जरा डिटेलमध्ये पाहू. या ठिकाणी तुम्हाला दिसते असेसमेंट स्कीम, की मॅथमॅटिक्स या सब्जेक्ट करता मार्किंग कसे असेस झालेली आहे, मार्किंग कशी डिवाइड झालेली आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. बाळांनो, या ठिकाणी कोर्सचा कोड आहे 311302. या ठिकाणी कोर्सचं नेम म्हणजे सब्जेक्टचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स. या ठिकाणी ॲब्रिव्हेशन कोड आहे, ॲब्रिव्हेशन म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स. या सब्जेक्टला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात BMS. BMS हा शॉर्ट फॉर्म आहे कशाचा? बेसिक मॅथमॅटिक्सचा शॉर्ट फॉर्म आहे BMS, शॉर्ट फॉर्म आहे. त्यानंतर बाळांनो, लर्निंग स्कीम मध्ये आपल्याला टीचिंग आवर्स वगैरे दिलेले असतात, याची आपल्याला आवश्यकता नाही, हे सर्व टीचर्स करता दिलेले. त्यानंतर इथे क्रेडिट्स दिलेत. प्रत्येक सब्जेक्टला एक इम्पॉर्टन्स असतं आणि त्या इम्पॉर्टन्सला म्हणतात क्रेडिट्स. तर या सब्जेक्टला क्रेडिट्स किती आहेत? 4 क्रेडिट्स आहेत. हा मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, सर्वात जास्त क्रेडिट असलेला सब्जेक्ट आहे, म्हणून बेसिक मॅथमॅटिक्सचे क्रेडिट्स किती आहेत? 4. त्यानंतर पेपर ड्युरेशन, जी फायनल एक्झाम होणार आहे त्या फायनल एक्झामच्या पेपरचा कालावधी 3 तासांचा आहे, 3 hours ड्युरेशन आहे. बर, थेरी सब्जेक्ट आता तुम्ही पाहिलं या ठिकाणी दिसतंय 30 आणि 70 पॅटर्न आहे, म्हणजे 2 युनिट टेस्ट होतील बाळांनो. लक्षात ठेवा, सेमिस्टर बदललं की सब्जेक्ट बदलतात डिप्लोमामध्ये. ठीक आहे, सब्जेक्ट बदलतात सेमिस्टर बदलल्यानंतर, म्हणून हा सब्जेक्ट फक्त तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला आहे. नेक्स्ट सेमिस्टरला नवीन सब्जेक्ट असतील. तर पहिल्या सेमिस्टरमध्ये तुमच्या 2 युनिट टेस्ट होतील. दोन्ही युनिट टेस्ट या 30 मार्कच्या असतील, 30 मार्कांच्या 2 युनिट टेस्ट, आणि त्या 2 युनिट टेस्टचे जे तुम्हाला मार्क्स पडतील त्या मार्कचा अवरेज घेतला जाईल. फॉर एक्झाम्पल, 2 युनिट टेस्टला एका विद्यार्थ्याला पडले पहिल्या युनिट टेस्टला 20 मार्क्स आणि सेकंड युनिट टेस्टला पडले बाळांनो त्याला 26 मार्क्स. तर 20 + 26 यांची ऍडिशन होईल 46 आणि त्याला डिवायडेड बाय 2 होईल, म्हणजे ते किती होईल? 23. म्हणजे थोडक्यात त्याला 30 आउट ऑफ किती मार्क पडले? 23. मग 2 युनिट टेस्ट होतील 30 मार्कच्या, त्याचा अवरेज या ठिकाणी येईल बाळांनो आउट ऑफ 30. 70 मार्कची एक फायनल एक्झाम होणार, 70 मार्कांची एक फायनल रिटर्न एक्झाम होईल. त्या फायनल रिटर्न एक्झामचा पेपर ड्युरेशन आहे 3 तासांचा. 3 तासांची फायनल एक्झाम होईल, रिटर्न एक्झाम 70 मार्कांची. असं 30 + 70 टोटल मार्क्स किती आहेत? 100. असं 100 मार्कांचा हा सब्जेक्ट आहे. आणि मिनिमम पासिंगचे मार्क्स 100 पैकी तुम्हाला कमीत कमी 40 मार्क पाडण्याचे, म्हणजे मिनिमम पासिंग मार्क किती आहेत? 40. 40च्या खाली असाल तर तुम्ही त्या सब्जेक्ट मध्ये फेल होणार, म्हणजे तो सब्जेक्ट तुम्हाला रिपीट द्यायचा आहे, त्याची एक्झाम तुम्हाला परत द्यावी लागेल. पण युनिट टेस्ट नाही बरं का, फक्त फायनल एक्झाम रिपीट द्यावी लागते. मग लक्षात ठेवा 30 आणि 70चा पॅटर्न आहे या केस स्कीमचा. 30 आणि 70 मध्ये तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील त्यांची ऍडिशन आउट ऑफ 100 40 किंवा 40 पेक्षा जास्त पाहिजे त्या सब्जेक्ट मध्ये पास होण्याकरता. मग 100 पैकी 40 मार्कची पासिंग आहे. 10thला कसं होतं बाळांनो? 35 मार्कची पासिंग होती, पण इंजिनिअरिंग डिप्लोमाला मात्र पासिंग किती आहे? 40 मार्कची आहे. मिनिमम 40% मार्क हवेत पासिंग करण्याकरता असा बाळांनो. आणि 25 मार्कचं तुमचे जे काही असाइनमेंट असतील, तुमचे जे काही ट्युटोरियल्स असतील त्याच्या कम्प्लिशनला 25 मार्क्स आहेत. 25 मार्क्स पैकी 10 हे त्याचे पासिंग मार्क आहेत. हे जे मार्क्स असतात हे सब्जेक्ट टीचरच्या हातामध्ये असतात, की तुम्ही ट्युटोरियल पूर्ण केलंय का, तुम्ही सबमिशन पूर्ण केलंय का, त्याला हे 25 मार्क आहेत. असं 100 + 25 125 मार्कचा हा सब्जेक्ट आहे. बाळांनो, तुम्हाला कळालं असेल मार्कांचं जे काही असेसमेंट आहे, मार्कांचं जे काही डिवायडेशन आहे ते कोणत्या पद्धतीने झालं. 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट, 70 मार्कची फायनल रिटर्न एक्झाम आणि 25 मार्कचं ट्युटोरियलचे मार्क्स आहे ते. ओके, मग तुम्हाला आता मार्कांचं जे असेसमेंट होतं ते मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. मिनिमम 40 मार्क्स पाहिजे पासिंग करण्याकरता. चला आता याच्या सिलेबस कडे जाऊया. आता सिलेबस पाहिलं तर अकॉर्डिंग टू केस स्कीम
टोटल 5 युनिट्स आहेत. किती युनिट्स आहेत? 5 युनिट्स. आणि टोटल चॅप्टर वाईज जर विचार केला तर टोटल 11 चॅप्टर्स आहेत. 5 युनिट्स आहेत आणि 5 युनिट्स मध्ये टोटल 11 चॅप्टर्स आहेत. देअर आर 5 युनिट्स, 5 युनिट्स आहेत त्यामध्ये टोटल 11 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. युनिट जर पाहायचं झालं बाळांनो तर तुम्ही पाहू शकता, पहिलं युनिट आहे अल्जेब्रा. अल्जेब्रा मध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटल? लॉगॅरिथम नावाचा पहिला चॅप्टर. लॉगॅरिथम हा कन्सेप्ट तुम्हाला नवीन आहे बाळांनो. लॉगॅरिथम मध्ये तुम्हाला लॉज ऑफ लॉगॅरिथम पाहायला मिळतील. लॉज ऑफ लॉगॅरिथमच्या बेसिसवर काही प्रॉब्लेम्स पाहायला मिळतील. पहिला चॅप्टर असेल लॉगॅरिथम. पहिल्या युनिट मधला पहिला चॅप्टर लॉगॅरिथम. नंतर दुसरा चॅप्टर असेल मॅट्रायसिस. मॅट्रायसिस हा सेकंड चॅप्टर आहे बाळांनो आणि तो पहिल्या युनिट मध्येच येतो. म्हणून पहिल्या युनिट मधला सेकंड चॅप्टर आहे मॅट्रायसिस. यामध्ये मॅट्रायसिसचे वेगवेगळे ऑपरेशन्स पाहायला मिळणार आहे. म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस इथे पाहायला मिळेल. त्यानंतर थर्ड चॅप्टर आहे बाळांनो आपला पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन हा थर्ड चॅप्टर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बाळांनो म्हणजे टोटल पहिल्या युनिट मध्ये 3 चॅप्टर्स आहेत. लॉगॅरिथम, मॅट्रायसिस आणि पार्शियल फ्रॅक्शन. 3 चॅप्टरचा हा एक युनिट आहे बरं का बाळांनो. आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कुठलाही एक फ्रॅक्शन देतात, रॅशनल फ्रॅक्शन, इरॅशनल फ्रॅक्शन, आणि त्याचे फ्रॅक्शन करायला लावतात. ते कसे ते आपण त्या चॅप्टर मध्ये पाहणार आहेत. तर असे 3 चॅप्टर्स आहेत, लॉगॅरिथम, मॅट्रायसिस आणि पार्शियल फ्रॅक्शन. या 3 चॅप्टरचा हा पहिला युनिट आहे. ओके बाळांनो. त्यानंतर सेकंड युनिट येतो ज्यामध्ये येते ट्रिग्नोमॅट्री. 10th पर्यंत तुम्ही ट्रिग्नोमॅट्री खूप पाहिली आहे. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. तर ट्रिग्नोमॅट्री येते बाळांनो या युनिट नंबर 2 मध्ये. यामध्ये बाळांनो तुम्हाला 3 चॅप्टर पाहायला भेटतात. पहिला चॅप्टर आहे ट्रिग्नोमॅट्रिक रेशोचा. पहिला चॅप्टर म्हणजे यामध्ये युनिट नंबर 2 मध्ये आपला हा 4th चॅप्टर झाला. युनिट 1 मध्ये 3 चॅप्टर, युनिट नंबर 2 मध्ये हा आपला 4था चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे ट्रिगोनोमॅट्रिक रेशोज. यामध्ये तुम्हाला सब मल्टिपल अँगल, अलाइड अँगल याचे फॉर्म्युले आणि त्यावरील प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. त्यानंतर जो 5वा चॅप्टर आहे, 5th चॅप्टर, तो युनिट नंबर 2 मध्ये फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. यामध्ये तुम्हाला फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले पाहायला मिळतात आणि त्यावरील प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. त्यानंतर जो 7th चॅप्टर आहे, 6th चॅप्टर, तो आहे इनव्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक रेशोज. यामध्ये तुम्हाला इनव्हर्स ट्रिग्नोमॅट्री पाहायला भेटते आणि त्यावरील प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. ठीक आहे. मग युनिट नंबर 2 मध्ये सुद्धा 3 चॅप्टर्स आहेत, ट्रिगोनोमॅट्रिक रेशोज, त्यानंतर बाळांनो फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली, त्यानंतर 6 नंबरचा चॅप्टर आहे इनव्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक रेशो. ट्रिग्नोमॅट्री हा युनिट आपल्या सगळ्या हा जो काही सब्जेक्ट आहे त्यामध्ये हा युनिट सगळ्यात मोठा आहे. याचं मार्कांचं वेटेजही सर्वात जास्त आहे. 3 चॅप्टर पाहायला भेटतात ट्रिग्नोमॅट्रीच्या या युनिट मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तिसरा युनिट येतो स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन युनिट मध्ये बाळांनो आपल्याला एकच चॅप्टर पाहायला भेटतो, स्ट्रेट लाईन. एकच चॅप्टर आहे या युनिटचा. स्ट्रेट लाईन हा सेपरेट चॅप्टर आहे. हा चॅप्टर आहे 7 नंबरचा चॅप्टर, 7 नंबरचा चॅप्टर आहे बाळांनो आपल्याला हा. ठीक आहे. स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन, त्यानंतर इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन याचे फॉर्म्युले पाहायला मिळतात आणि वेगवेगळे स्ट्रेट लाईनचे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करावे लागतात. असा हा आहे चॅप्टर नंबर 7 स्ट्रेट लाईन. त्यानंतर बाळांनो आपला युनिट नंबर जो 4 आहे त्यामध्ये तुम्हाला डिफरन्शियल कॅल्क्युलस हा नवीन कन्सेप्ट आहे बाळांनो. हा 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्हाला नव्हता. डिफरन्शियल कॅल्क्युलस याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं प्रथम फंक्शन अँड इट्स लिमिट. याच्यामध्ये 2 चॅप्टर आहेत बाळांनो. फंक्शन हा चॅप्टर नंबर 8 आहे आणि लिमिट हा चॅप्टर नंबर 9 आहे. लिमिट हा चॅप्टर नंबर 9 आहे बाळांनो. तर फंक्शन हा एक छोटासा चॅप्टर आहे. या चॅप्टर मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आणि बेसिक कन्सेप्ट आहेत. वेगवेगळे फंक्शनचे टाइप्स आहेत, म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, ट्रिगोनोमॅट्रिक फंक्शन, असे वेगवेगळे फंक्शन पाहायला भेटतात आणि त्यावरील छोटे छोटे प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात. त्यानंतर पुढे कन्सेप्ट येतो लिमिटचा. लिमिटचा कन्सेप्ट हा 11th आणि 12th ला आहे, 11वी 12वीला. 10th पर्यंत तो नाही. लिमिटचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स आपल्याला आहेत, पण ते तिथे फक्त आपल्याला सिलेबसला फक्त त्याचा कन्सेप्ट आहे, डेफिनेशन आहे, बाकी काही नाही. असा हा चॅप्टर नंबर 9 आहे लिमिट्स.
त्यानंतर पुढचा चॅप्टर येतो बाळांनो डेरिव्हेटिव्ह. हा चॅप्टर सगळ्यात वाचते आणि सगळ्यात जास्त वेटेज असलेला चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्ह. यामध्ये तुम्हाला ऍडिशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ऍडिशन ऑफ सबट्रॅक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह, मल्टिप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा क्वेश्चन रूल असेल, वेगवेगळे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहायला भेटतात, त्यावरील प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात. सगळ्यात वास्ट असलेला आणि सगळ्यात मोठा चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 10 डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह शिकल्यानंतर पुढे येतो बाळांनो ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. हा चॅप्टर नंबर आहे 11. डेरिव्हेटिव्ह वरती जे काही प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहेत ते आपल्याला या युनिटमध्ये पाहायला भेटतात. जसं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, स्लोप ऑफ लाईन आहे, ग्रेडियंट ऑफ लाईन आहे, त्यानंतर बाळांनो मॅक्सिमा मिनिमाचं इक्वेशन आहे, त्यानंतर इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल आहे, रेडियस ऑफ कर्वेचर आहे. असे ऍप्लिकेशन्स आपल्याला या चॅप्टर नंबर 11 मध्ये पाहायला मिळतात. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने युनिट नंबर 4 हे सर्वात मोठं युनिट आहे. त्यामध्ये चॅप्टर आहे फंक्शन, लिमिट, डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. यामध्ये असे 4 चॅप्टर्स आहेत. ओके. आणि शेवटचा चॅप्टर येतो बाळांनो स्टॅटिस्टिक्स. हा युनिट नंबर 5 आहे आणि याचा चॅप्टर नंबर शेवटचा आहे, हा चॅप्टर नंबर 12 आहे. टोटल 12 चॅप्टर्स आहेत बाळांनो, 11 नाही, टोटल 12 चॅप्टर्स आहेत बेसिक मॅथमॅटिक्सला. खूपच कमी कालावधीमध्ये खूप सारा 12 चॅप्टर्स दिले, खूप सारा सिलेबस दिलेला आहे बाळांनो. खूप वास्ट सिलेबस आहे आपल्याला याचा. त्यामुळे याचा जो स्टडी आहे तो आपल्याला पहिल्यापासून करावा लागतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट बॅकलॉगला राहतो. मग तसं होता कामा नये यासाठी सुरुवातीपासूनच सर्व लेक्चर्स करा. मग युनिट नंबर 5 आहे आपलं स्टॅटिस्टिक्स. यामध्ये सुद्धा 7 ते 8 टाईपचे प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात. स्टॅटिस्टिक्सचा कन्सेप्ट आपल्याला 10th पर्यंत होता, पण आता त्या पुढचा कन्सेप्ट आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. असे टोटल 12 चॅप्टर्स आणि 5 युनिट्स बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके. चला मग बाळांनो, आता हे तर कळालं तुम्हाला आता कोणत्या युनिटला किती वेटेज आहे. आता या ठिकाणी हे जे आहेत हे ट्युटोरियल्स आहेत बरं का बाळांनो. प्रत्येक सब्जेक्टवर प्रत्येक चॅप्टरवर ट्युटोरियल देण्याचं काम करतात बाळांनो. प्रत्येक सब्जेक्टवर ट्युटोरियल देण्याचं काम करतात बाळांनो. सब्जेक्ट टीचर ट्युटोरियल देतात, ते ट्युटोरियल इथं असतात आणि प्रत्येक ट्युटोरियलला जे काही आवर्स आहे ते इथं दिलेले आहेत. ठीक आहे. वेटेज सुद्धा असतं प्रत्येक ट्युटोरियल. पूर्ण ट्युटोरियलची जी नोटबुक आहे तिला 25 मार्क्स असतात. आता वेटेज पाहूया बाळांनो आपण. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाळांनो, तुमचा जो युनिट नंबर 1 आहे अल्जेब्रा, त्या युनिटला किती वेटेज आहे? आउट ऑफ 70 14 मार्कांचं वेटेज आहे. म्हणजे लॉगॅरिथम, मॅट्रायसेस, पार्शियल फ्रॅक्शन या 3 चॅप्टरसाठी हा फर्स्ट युनिट आहे आणि त्याला टोटल मार्क्स आहेत 14. 14 मार्क्सचा हा पहिला युनिट आहे. युनिट नंबर 2 आहे बाळांनो ट्रिगोनोमॅट्री. युनिट नंबर 2 आहे बाळांनो ट्रिगोनोमॅट्री. ट्रिगोनोमॅट्री मध्ये 3 चॅप्टर्स होते, ट्रिग्नोमॅट्रिक रेशो, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि त्यानंतर इनव्हर्स ट्रिग्नोमॅट्री. तर सेकंड युनिट ट्रिग्नोमॅट्री मध्ये 3 चॅप्टर होते, त्याचं सुद्धा वेटेज आहे 14 मार्कांचं. म्हणजे सेकंड युनिटला 70 पैकी 14 मार्कांचे क्वेश्चन असणार. तिसरं युनिट आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये एकच चॅप्टर आहे स्ट्रेट लाईन. हा 7वा चॅप्टर आहे बाळांनो आणि याचं वेटेज आहे 8 मार्कांचं. म्हणजे आउट ऑफ 70 मार्कांपैकी 8 मार्कांचे क्वेश्चन हे युनिट नंबर 3 वर असणार आहे. सगळ्यात छोटं युनिट आहे स्ट्रेट लाईन, त्यात एकच चॅप्टर आहे. त्यानंतर येतो युनिट नंबर 4 डिफरन्शियल कॅल्क्युलस. यामध्ये टोटल 4 चॅप्टर आहेत, फंक्शन्स, लिमिट्स, डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. या 4 चॅप्टर करता युनिट नंबर 4 ला किती वेटेज आहे पहा? 20 मार्क्सचं वेटेज आहे. सगळ्यात मोठं वेटेज, सगळ्यात जास्त वेटेज असलेला युनिट आहे युनिट नंबर 4 डिफरन्शियल कॅल्क्युलस. सर्वात जास्त वेटेज असलेला सब्जेक्ट आहे बाळांनो हा. 20 मार्क्सचं वेटेज आहे युनिट नंबर 4 ला. त्यानंतर शेवटचं युनिट आहे बाळांनो ज्यामध्ये एकच चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स. एकच चॅप्टर आहे आणि त्याचं वेटेज आहे 14 मार्कांचं. स्टॅटिस्टिक्स हा सगळ्यात मोठा युनिट तर नाही म्हणता येणार बाळांनो, पण सगळ्यात सोपा युनिट आहे आणि त्याला वेटेज पण चांगलं आहे, 14 मार्कांचं वेटेज आहे. असं 5 युनिटचं हे टोटल मार्क्स आहेत. 14, 14, 8, 20 आणि 14 या सगळ्यांची ऍडिशन केली तर 70 मार्कांचा असा टोटल फायनल रिटर्न एक्झाम होते. टोटल वेटेज दिलेलं आहे प्रत्येक युनिट वाईज वेटेज, मार्कांचं वेटेज. पहिलं युनिट 14 मार्कांचं, दुसरं युनिट 14 मार्कांचं,
तिसरं युनिट 8 मार्कांचं, 4th नंबरचं युनिट 20 मार्कांचं आणि 5वं युनिट 14 मार्कांचं. पुन्हा असे टोटल 70 मार्कांची एक्झाम असते बाळांनो. प्रत्येक लक्षात ठेवा, डिप्लोमामध्ये प्रत्येक सब्जेक्टला 5 युनिट आहे आणि वेगवेगळे नंबर ऑफ चॅप्टर्स त्यामध्ये असतात आणि 70 मार्कची फायनल रिटर्न एक्झाम असते. तसंच मॅथमॅटिक्सला सुद्धा आहे. तर बाळांनो, तुम्हाला या ठिकाणी मी संपूर्ण काही समजावून सांगितलेलं आहे. जनरली काय होतं की ज्यावेळी आपण बेसिक मॅथमॅटिक्सचा स्टडी करतो तो बेसिक पासून करायला हवा. म्हणून पहिल्या डेमो लेक्चर पासून सर्व लेक्चर्स करा. तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑनलाईन पोर्टलच्या युट्यूबच्या माध्यमातून घरी बसून तुम्ही लेक्चर करू शकता. तुम्हाला कुठे क्लास लावण्याची गरज नाही. ओके, तर आपल्या महालेज अकॅडमीला त्यासाठी युट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा, म्हणजे डेमो लेक्चर तुम्हाला मिळत राहतील. ओके, तर आज इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला मात्र आपण टीचिंग चालू करणार आहोत. ओके, बाय स्टुडंट्स.